शहरातील प्रभाग क्रमांक 7 जयभीमनगर मखदूमनगरमध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेता विशेष मोहीम राबवण्यात आली। ही मोहीम प्रभागाचे नगरसेवक प्रशांत इंगोले तसेच नगरसेवक प्रतिनिधी कुलदीप राक्षसमारे यांच्या देखरेखीखाली सुरू करण्यात आली आहे। मागील काही दिवसापासून प्रभागातील विविध भागांमध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती। या कुत्र्यांकडून रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांचा पाठलाग करणे, चावण्याचे प्रकार तसेच शालेय विद्यार्थ्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या। या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी नगरसेवक प्रशांत इंगोले यांच्याकडे तक्रार केली होती। त्यानंतर इंगोले यांनी तात्काळ महापालिकेच्या संबंधित विभागाशी संपर्क साधून विशेष मोहीम सुरू केली। दरम्यान मोहीम राबवल्याने नागरिकांनी नगरसेवकांचे आभार मानले। आज आमच्या प्रभाग क्रमांक 7 जयभीमनगर मखदूमनगरमध्ये पशुशल्य चिकित्सक मनप्पा विभागाच्या वतीने भटके व मोकाट जे कुत्रे यांना पकडून त्याचं निर्बीजीकरण करून व लसीकरण मोहीम आमच्या प्रभागात चालू केलेली आहे। माझ्या प्रभागाच्या नागरिकांना, प्रभागातील हॉटेल मालकांना नम्र विनंती आहे की सुप्रीम कोर्टाच्या टिप्पणी केल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने उघड्यावरती कचरा कुत्र्यांसाठी टाकू नये, कारण कुत्रे त्या उघड्या कचऱ्यामुळे आकर्षित होतात। त्यामुळे हॉटेल मालकांना व सर्व नागरिकांना आमचं आव्हान आहे की त्यांनी मोकळ्या ठिकाणी कचरा टाकू नये व कुत्र्यांना जे वेस्टेज अन्न आहे ते टाकल्यामुळे कुत्रे त्या अन्नाकडे आकर्षित होतात आणि कुत्र्याची म्हणजे आजूबाजूच्या एरियातूनही कुत्रे जमा होतात त्या अन्नाच्या अपेक्षेने। म्हणून माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण कचरा हा घंटा गाडीमध्येच द्यावा किंवा कचरा कुंडीमध्ये टाकावा। प्रभागातील लोकांना आम्हाला सांगत होते की जे रात्रीला ड्युट्या लेट करून माणसं येतात, तर आमच्या फुले मार्केटपासून जे गणेशनगर पावडेवाडी नाक्यापर्यंत कुत्र्यांचं खूप मोठं प्रमाण वाढलेलं आहे। तेच कुत्रे शाळेकरी विद्यार्थ्यांना सकाळी पण त्यांच्या अंगावर जातात। या सगळ्या समस्या नागरिकांनी आम्हाला सांगल्यामुळे आम्ही ही विशेष मोहीम प्रभाग क्रमांक 7 जयभीमनगर मखदूमनगरमध्ये राबवलेली आहे।